श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. कधी आर्थिक अडचणी, कधी घरात वाद, कधी मन अस्वस्थ राहतं, कधी झोप नीट लागत नाही. अनेक लोक असंही म्हणतात की आम्ही दिवसभर खूप मेहनतीचं काम करतो, रोज देवपूजा करतो, पण तरीही जीवनात शांतता आणि समाधान मिळत नाही. यामागे एकच महत्त्वाचं कारण असतं आणि ते म्हणजे आपण झोपताना करत असलेल्या काही चुका. महाराज आपल्याला सांगतात की रात्रीची वेळ ही अत्यंत महत्त्वाची असते. रात्री आपले मन शांत असते. आपण जे विचार करतो त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो. म्हणून झोपण्याआधी आपण काय करतो, कसे विचार करतो, कसे वागतो याचा आपल्या नशिबावर मोठा प्रभाव पडत असतो. आपलं मन जितकं शांत असेल तितकीच चांगली झोप आपल्याला येत असते. पण मनात जर विचार चालू असतील तर आपली झोप होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत झोपताना या कोणत्या अशा 5 चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाहीत. या चुका टाळल्या तर आपल्या जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पहिली चूक ती म्हणजे रागात झोपू नका. अनेक वेळा असं होतं की आपण दिवसभर कोणत्या ना कोणत्या कारणावरून कोणावर तरी रागवतो. घरात वाद होतात, पती पत्नीमध्ये भांडणं होतात, मुलांवर आपण रागवतो आणि आपण तो राग मनात ठेवून तसंच झोपतो. पण महाराज सांगतात की रागात झोपणं ही खूप मोठी चूक आहे. रागात झोपल्याने आपलं मन अस्वस्थ राहतं, आपल्या मनात नकारात्मक ऊर्जा वाढते, सकाळी उठल्यावरही मन शांत राहत नाही. त्यामुळे घरात वाद वाढतात, कामात अडथळे येतात. म्हणून झोपण्याआधी तुमचं मन शांत करा. शक्य असल्यास ज्याच्याशी भांडणं झालं असेल त्याच्याशी बोलून घ्या. तो जो काही वाद आहे तो मिटवा. नाही जमलं तर स्वामी समर्थांचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनातल्या मनात बोला. त्यामुळे मन शांत होईल. तुमच्या मनात जो काही विचार चालू आहे तो थांबेल आणि तुम्हाला झोप चांगली येईल. दुसरी चूक महत्त्वाची ती म्हणजे रिकाम्या पोटी झोपू नका. आपलं शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे. या शरीराला जितकं तुम्हाला आराम देता येईल तितका आराम देण्याचा प्रयत्न करा. आपण सगळेच जण संसारिक माणसे आहोत. आपल्या कुटुंबाला सर्व काही मिळावं म्हणून आपण दिवस रात्र मेहनत करतो. काही जण तर रात्री उशिरा काम करून थकलेले घरी येतात. उशीर झाला म्हणून जेवण टाळतात. पण रिकाम्या पोटी झोपल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो, मन अस्वस्थ होतं आणि काही स्वप्ने पण वाईट पडतात. महाराज सांगतात की रात्री हलकं जेवण करा, झोपण्याआधी 1 ग्लास पाणी प्या. त्यामुळे शरीर शांत होईल आणि झोपसुद्धा चांगली लागेल. तिसरी चूक आहे नकारात्मक विचार करून झोपू नका. अनेक लोक झोपताना चिंता करतात, माझं पुढचं आयुष्य कसं जाईल, मी जे कष्ट करतोय त्यातून माझ्या मुलांचं शिक्षण होईल ना, उद्याचा माझा दिवस कसा जाईल, पैसे कसे मिळतील, माझ्यावर कोणतं संकट तर येणार नाही ना, घरातील समस्या कशा सुटतील. अशा विचारांमुळे मन अस्वस्थ होतं, झोप लागत नाही. महाराज सांगतात की झोपण्याआधी सकारात्मक विचार करा. माझं सगळं चांगलंच होणार आहे हा विचार नेहमी करा. महाराजांचं नाव घ्या. आपल्या मनात कृतज्ञता ठेवा. महाराज तुम्ही मला आजपर्यंत जे काही दिलं आहे ते खूप चांगलं दिलं आहे. यापुढेही माझ्या पाठीशी कायम उभे राहा. हा विचार सतत मनात ठेवा आणि झोपा. तुम्हाला झोप नक्की चांगली लागेल. आता चौथी चूक आहे ती म्हणजे झोपण्याआधी फोन वापरू नका. आजकाल सगळ्यांनाच मोबाईल हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. आपण झोपण्याआधी मोबाईलवर बऱ्याच वाईट न्यूज पाहत असतो. त्यामुळे आपले मन खूप अस्वस्थ होतं. याचा थेट परिणाम आपल्या झोपेवर होत असतो. आपल्याला नीट झोप लागत नाही. तेच विचार मनात सारखे चालू राहतात. म्हणून महाराज सांगतात
झोपण्याआधी मोबाईल पाहणं टाळा. त्यापेक्षा तुझ्या फॅमिलीला वेळ दे किंवा नामस्मरण कर. 5वी चूक आहे ती म्हणजे देवांचं नाव न घेता झोपू नका. ही सर्वात महत्त्वाची चूक आहे आणि हीच चूक आपण करत असतो. आपण झोपताना देवांचं नाव घेत नाही, तर झोपताना देवांचं नाव घ्या. स्वामी समर्थ महाराज सांगतात की झोपण्याआधी देवांचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा आणि तसेच झोपा. तुम्हाला झोप खूप छान येईल. असं केल्याने काय होणार आहे तर तुमच्या मनात, घरात सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत. म्हणून सगळ्यांनी या 5 गोष्टी लक्षात ठेवा. झोपताना या चुका टाळा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर नक्की राहील. आणि महाराजांचं एक वाक्य कायम लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.